सगळ्या साड्या पूर्ण आणल्यात माहिती का तुम्हाला? हेवाला आहे, हेवाला आम्हाला आवडलं सर. पप्पा तू रेने दो, तुम्ही एक ही करतो वेगळी आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या भावाच्या आणि बहिणी चॅनल वरती. न्यूज तुम्हाला समजले आहे आणि आता आम्ही डोळा जेवण करणार आहे. डोळा जेवणाची तयारी करणार आहे किंवा बेबी शॉवर एकदम सोफिस्टिकेटेड भाषेत, आणि त्याची पूर्ण तयारी तुम्हाला दिसणार आहे ब्लॉग मध्ये. आता हॉल बुकिंग आणि डेकोरेशनचं तर तुम्ही बघितलेलं आहे. घरात रुकवताचं सामानाचं म्हणा, साडी पॅकिंग, गिफ्ट रिटर्न गिफ्ट पॅकिंग, भरपूर साऱ्या गोष्टी असतात घरात पण कार्यक्रमाच्या. Yes. आता पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमच्या सोबत. तर जास्त टाइम वेस्ट न करता चालू करूया. हे बघा आता एवढं काय हे साड्या घेऊन आलो आहे आमच्या पाहुण्यांना द्यायला साड्या त्या. तर आता बघा तुम्ही आमची मस्ती मज्जा तयारी. आता सांगतोय या कॅमेरा पुढे थांबा, काय बोलत दाखवतोय. साडी कशी तर बायकांनो, जे कोणी बघत असेल, या सगळ्या साड्या कुठून आणल्यात माहिती का तुम्हाला? आवाज आला पण या सगळ्या साड्या शिरोळमधून आणल्या आहेत. फुल चांगल्या साड्या आहेत असं मला यांनी सांगितलंय बोलायला. तर मित्रांनो, आमचं झालेलं आहे साडी बुकिंग. एवढं सूर का लावते नॉर्मली बोल ना. आणि मी साडी बुकिंग का म्हटली, मला हॉल बुकिंग ठीक आहे नॉर्मल. साडी बुक करणार, साडी बुक करून आणि हॉल घेतलाय आम्ही 20. तर मित्रांनो, आमच्या साड्याचं पॅकेज गो काही नाही, आमच्या साडीचं पॅकिंग झालंय हा. हे सांगायचं हिला फक्त. पण ते जरा जमाना. तर आता आमच्या रिटर्न गिफ्टच्या बोला ना काय झाले आज तुला बोला ना पुढचं काय नाही. आता इथून पुढे आमचं रिटर्न गिफ्टची जे आम्ही नको तुम्ही तेवढ्या पेक्षा माझं चांगलं. सुना क्या, ये भी मेरी गलती है. तर मित्रांनो काही नाही, आम्ही आता पुण्यात गेलेलो. थांब ना, नीट बोल जरा. तर आता तुम्ही पुण्याचा व्हिडिओ थांब ना, परत घे. तर आता तुम्ही पुण्याचा व्हिडिओ बघतोय. काय चाललंय मी मगाशी बोलत होते ना नीट. तर आता तुम्ही पुण्याचा व्हिडिओ बघा. परत जाऊ दे मित्रांनो, आता तुम्ही पुण्याचे व्हिडिओ बघा जिथे आम्ही रिटर्न गिफ्टची खरेदी केली आहे. मला बोलूच देत नाही. जे बोलताना हाकतीये, मग कसं बोलून द्यायचं? असू दे, तरी पण चान्स दिला पाहिजे. ना ऍक्च्युली सगळे म्हणतात की माझ्या बायकोले भारी बोलते युट्यूब साठी, एकदम प्रो युट्यूबर सारखी बोलते. तर आम्ही आलोय मित्रांनो रिटर्न गिफ्ट घ्यायला आलो डोळा जेवणसाठी. त्यामुळे तुम्हाला दाखवतो. मी फक्त त्यांचा कॅशियर म्हणून फिरतात, बाकी काय नाही. बघा हे बघितलं रिटर्न गिफ्ट, म्हणजे बघितलं नाहीये. अरे कहना क्या चाहते हो? पण किती रुपयाला आहे? 575. 500 रुपयाला बाबू रेट फिक्सच का हो? दुसऱ्या ठिकाणी बघतो आम्ही, ताटा बघतो बघा रिटर्न गिफ्ट म्हणून. 175 बसून आता दुसऱ्या दुकानात पण छान आहे, दिसायला छान दिसते. तीच प्राइस आहे. मित्रांनो गोल्ड मध्ये ना हे चांगलं वाटलं हो ना ऋषाली? हो, हे जास्त छान वाटतं. हे छोटस पॅकिंग करूनच ना. छोटस हे 100 रुपयाला, मोठं वाला 200 रुपयाला. कलरचा बाहुली बघून तुम्हाला काहीतरी वाटलं असेल, आधीच प्लॅनिंग चालू आहे. बाहुलीचं कारण ऍक्च्युली असं आहे की त्याच्या अवतीभोवती चॉकलेट लावणार. मग त्याच्यावरती चॉकलेट ते पण सांगा बाहुली काय नाही, तुम्ही दाखवते जेव्हा बनवणार तेव्हा आपण. तुला बर्थडेला बघ घेऊ का गाड्या? नको, एवढं भारी एकदम- घड्या मी वापरत नाही. अरे एवढं ब्रँडेड गाड्या आहेत ऋषाली. तर एवढं ब्रँडेड घड्या मी वापरतच नाही. मला हलकं लागतं. ठीक आहे, जाऊ दे मग हलक्यामध्ये घेऊ. अजून एका लोकेशन मध्ये आम्ही आलो, परत रिटर्न गिफ्ट केला. आमच्या खूप दुकानं बघितलं आम्ही. एक 200ला आहे हे. बघा मित्रांनो, हे वाला आहे, हे वाला आम्हाला आवडलं सगळ्यांना.
बघूया काय किती पर्यंत. राहील ना दादा. अशा पद्धतीने आमचे रिटर्न गिफ्टची फायनली खरेदी झालेली आहे. तुम्हाला मी जास्त बोलताना दिसत नसणार आहे मीच वगैरे. दिसत असेल किंवा नाही दिसत असेल, मी कॅमेरामॅन होतो पूर्ण. पण आता आम्हाला ते गिफ्ट अशा बॉक्स मध्ये मिळणार आहेत. आम्ही त्याचं पॅकेजिंग वगैरे पण छान ते घरी जाऊन दाखवेल तुम्हाला, दिसेल तुम्हाला. मग त्याचे गिफ्ट पेपर वगैरे भरपूर आहे. आता तशी रिटर्न गिफ्टची तयारी झाली. अजून रुकवताची बाहुली सजवायची आहे, तर रुकवत मांडायचं भरपूर डोहाळ जेवणाची पण तयारी आहे. तर मित्रांनो, रात्री आता 10 वाजलेत. येस. तुम्ही आता बघित असाल आम्ही ही सगळी शॉपिंग पुण्यातनं करणार आणि ह्याला आता आम्ही करणार गिफ्ट रॅप. आणि मी चौघं पण बघतो. आता आम्ही तिघच आहे, मम्मी जरा काम करते पण करायचं रॅप. आणि आहे आम्ही बघा एवढं सगळं घेऊन आलेलं आहे. बघूया आता कसं होतं कसं नाही. ऋषाली जरा परफेक्ट आहे ती करते ऍक्च्युली. यात आम्ही पॅक करायचं फक्त. बघूया कसं आहे कसं नाही. आता तिला तसं मीच शिकवलं बरं का, येत नाही हिला. हो, मी लहान होते तेव्हा शिकवायला येत होते मला. बरं, सुरुवात कशी करायची? अच्छा तुम्ही सेलो टेप कोण लावणार आहे? जसं की आमच्या पकडून बसले तर बघ मी हेच सांगत होतो की हिला मी शिकवलंय. सेलो टेप तुम्ही याला लावायला. जो सगळ्यात आता कॉम्पिटिशन हिच्या आणि सासऱ्यांमध्ये हिच्या की चांगलं गिफ्ट रॅप कोण करते बघूया. इकडे एक करते इकडे एक करते. हे बघा इथे एक चालू आहे आणि इथे एक चालू आहे. झाले पण पप्पांनी काय केले, एक साइडनं असं चौकोन आणि एक साइडनं असं त्रिकोण घ्यायला त्यांनाच माहिती. पण ठीक आहे पण खाली बसून नका. मी चिकटपट्टी लावतो, माझे बॉक्स कोण करायचं? मी सगळ्या चिकटपट्टी लावत बसलो. तुम्ही तेच काम करा. तुमच्यावरती तोच आहे की चिकटपट्ट्या लावू शकता तुम्ही चांगलं. मी बघा माणसं जोडण्यात मी किती चांगलं म्हणून चिकटपट्टी जोडायचं काम. तेव्हा आता मी करणार आहे मित्रांनो. कसं करतात सुरुवात कशी? काय टाइमपास करवताय? अरे मला करत नाही माहिती. हा तसं हे असं काय करायचं? आतमध्ये टाकला की आणि त्रिकोण करायचं इकडून लागते. पण होईल ना. थांबा एकच मिनिट. आता मी इथला हात काढला तर एक होईल. हे असं का? टोक आलं पुढं हा ना टोक आलंय पण जरा ते विचित्र टोक आहे. ढकल ते ढकलून पुढे घे. ढकललं का ते? लाव लवकर लाव. त्या बाग ओ पप्पा थांबा की जरा. ही बघ की कसं केलं. मग मी काय करू? खाली तुम्ही चिकटपट्ट्या लावायचे काम करा. दाखवू नकोस. मग? सगळं दाखवतोयस. हा का? सोपं सांगू का? हे बघा असं वर पकडायचं खालचं झालं की हितनं हितनं हे असं दाबायचं. ही साईड इकडं ही साईड इकडं अरे बेस्ट. बघितलं का शिकवण्याचा फायदा माझा किती चांगला आहे. स्वतःच बघितलं का कसं घेतलं मागलं. हा पेन माझा मला दिलं नाही कष्टाने एवढं गेलं. पिवळ्यावर. आणि मी काउंट काय करून दाखवलं नाही पण तुम्हाला माहितीये तुमचा भाऊ किती प्रो आहे. काय वाटणार ऋषाली? सगळ्यात चांगलं क्राफ्टिंग यांनी केलंय आणि सगळ्यात चांगले स्किल्स आपल्याला ह्यांच्या कळाले. चिकटपट्टी चिकटली असली शोधून काढतात. यही मेरे स्किल्स है. तर फायनली आमचं साडी पॅकिंग Yes. गिफ्ट पॅकिंग सगळं झालेलं आहे. आता रुकवताची एक डॉल फक्त सजवायची उरली आमची बऱ्यापैकी. उद्या डोहाळ्या जेवण आणि आमची आता बाहुली सजवायची चालू आहे. आणि आजचा दिवस तर इतका हेक्टिक चालू आहे ना. अजून माझी मेहंदी राहिली आहे. आधी बाहुलीची तयारी करून घेऊया. तुम्हाला दाखवते. जे आपलं कार्डबोर्ड असतं ना त्याच्यापासून पण तुम्ही करू शकता. मी आपल्या साडीचा कवर आहे त्याच्यापासून ट्राय करवते आधी. हा आणि तुमच्या दादा चॉकलेट आणायला गेला. चॉकलेट बघू शकता तुम्ही वेगवेगळे का आणले? तू तर म्हटलीस कोणतंही आणा. कोणतरी आता पण सगळं स्कर्ट मध्ये सेम दिसला पाहिजे. नाही आमची बाहुली एकदम झॅकपॅक आहे. झकाबका मला बघाय. आता मी ड्रेस मध्ये तुकडे तुकडे लावतात. ही बघा ही बाहुली. आता ह्या बाहुलीला एकच कलर लावला चांगलं नसतं वाटलं बरोबर आहे की नाही. मग आता असे वेगवेगळे आम्ही रंगीबिरंगी चॉकलेट लावणार मग ती अशी फुलून दिसणार. त्याला पाठवत जाऊ. म्हणलं तिनं म्हणलं 40 चॉकलेट आणि म्हटलंय आपण 10 वेगळे 10 रुपयाचे वेगवेगळे 4 टाईप चॉकलेट आणले. आता आमचा घागरा रंगीबिरंगी घागरा भारी दिसतो की नाही खरं सांगा. आणि मित्रांनो तुम्ही मी ह्यांना एक काम सांगते.
तिथं तसं पडलो होतं. आज हे पण खूप सगळे आम्ही काम करतो तिथनं आईंकडनं ते 4 कार्डबोर्ड आहे. ही मुद्दाम अशी काम होती तिथं तुला चालायला लागणार नाही माहितीये का, मला चालवते ही. आता चॉकलेट बघूया कपडे खाली एक चॉकलेट लावते दुसरं पडते, दुसरं लावते तिसरं पडते. मी म्हटलं ये रेकॉर्ड तो होना चाहिए. मी नव्हती करत माहिती का, मला माहिती. अगं तिथे जास्त लाव ना मग. ते तरी नाहीतर हे तरी मी काय हा करायचं मला सांगू नको. देते मी चिपकाची काम करतो. ती मला सांगते मित्रांनो ते ह्याचे असं तुम्हाला दाखवू का, ते असं मेसेज येतात आणि तुम चित्रकला करायची तसलं अक्षर बघून लोकांना वाटेल बाई चुकीचा कार्यक्रम आला आपण. पोरगा आमचं ते अक्षर बघून म्हणाल मजेच करणे जान पप्पा तुम रहने दो, तुम एक ही करतो बेकी आहे. वो बस से झालं तुम्ही बस झालं कर कर तुम्ही हे. हा मी पण रंगी करतो. आता इथं 5 अल्पेन लिबे लावली, आता मी 5 पान बसायला लावतो. फुल बिहारी वाटली पाहिजे. सॉरी बिहारी, मुझे माफ करो, जोक होता हा. एक एक करत सगळे पडत आहे गाले. भावली नागडी झाली, चांगलं दिसलं मला वाटायचं नाही. काय करू लागती लहान लहान पोरं, मोठी नाही लहान बनणार. हे दिसतंय की छान दिसतंय. मेहंदीसाठी तसे आम्ही आणलेत सेपर मोड, पण त्याच्या आधी माझ्या नवऱ्याची इच्छा होती तू चांगलं काढते तर कमीत कमी एवढं थोडंसं, काढ. yes. मग मी एवढंच हात स्वतः काढते आणि बाकी सगळे परत स्टिकर चिपकवणार आहे. कित्येक बायकांचे ड्रीम असतात नवऱ्याकडनं मेहंदी काढते. माझं ऑलरेडी कम्प्लीट झालंय, तुम्ही जर पाहिला नसेल तर व्हिडिओ बघा आणि मी परत एकदा कम्प्लीट करून घेते. आता माझ्या नवरा माझ्याकडे हातावरचे नुसते स्टिकर लावून देणार. ज्या नवऱ्यांना मेहंदी काढता येत नाही ना त्यांच्यासाठी लय भारी बायकोला खुश करण्याचा ऑप्शन. माझी मेहंदीचे स्टिकर आणा. हा आणि मेहंदी काढली मला. ये देखो मी हिंदी काय लागली बाहेर, मला वाटतं जसं झोप झोपायला लागते ना तशी हिंदी बाहेर पडायला लागते हिची. यार मुझे कितनी बार सिखाना पड़ रहा है. तू हिंदी बोल नको बर का, मला ऑलरेडी झोप येते. अरे हलते कसले हे आमचं एक्सपेक्टेशन असणार आहे की अशी डिझाईन दिसली पाहिजे. रियालिटी आता रियालिटी काय माहिती काय असणार आहे. हे ना हे सेम इथं होतं. हे आम्हाला इथून काढायला अर्धा तास लागले, लावायला अर्धा तास लागले. हे तुम्ही बघू शकता अजिबात नीट लागलं म्हणजे कसे आम्ही लावलं. आम्हाला टेन्शन हे आलंय बघू नका. गुस्स्याच्या बाई ही मेहंदी काढली पण राप. म्हणजे जर तुम्ही स्टिकर्स घेत असेल तर डिझाईन नॉर्मल वाले काय, हे आमचं इतकं पटकीनं झालं ना बॅक साईडचं. फ्रंट साईडचं तेवढंच किचकट चाललं. लागला बाबा जरा फुलं नीट. ये हो गया. मित्रांनो हिला सांगितलं होतं की लवकर झोप आज. आता 1:15 वाजला आणि अजून झोपलं नाही आम्ही. पण झालंय. मेहंदी दाखव बरं. हो काय दिसतंय असं ते शेणात माखलाय दाखवलंय तुम्हाला. मेहंदी बघायला मिळाली तुम्हाला उद्या सकाळी दोन्ही हात दाखवा. इकडे मी काढलं मी स्वतःहून त्यामुळे दिसतंय जरा. काढलंय. पण आता हे खरं कसं दिसणार काय दिसणार आहे काय माहिती. उद्या सकाळी तुम्हाला दाखवतो. आता गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे डोहा जेवणाचा दिवस आणि 11 वाजले अजून आंघोळी आमच्या दोघांच्या पण नाही. आम्ही अजून हेच करतोय, तयारीच चालू आहे. दिसतंय का तुम्हाला हे बघा. आणि ती आमची डॉल पण जरा उघडी नागडी पडली आहे थोडी.
तिला पण कारण चॉकलेट आणायचे. कारण तिच्या पप्पांना तिला निम्मीच कपडे आणले तुकडे आणले. मित्रांनो आता मध्येच आम्ही भाऊ किती मोठा व्हिडिओ बनतोय काय माहिती हा, आणि किती दिवसांपासून बनतोय हा. बनतो. हे तुम्हाला असं एकच दिसतंय आता, पण हे खूप आधीपासून आमचा थोडं चालू आहे. सकाळपासून कष्ट करते आम्हालाच काहीच नाही करत. बर नुसतं बघत बसलाय आता पण. आणि आता मला म्हणतो की गेम खेळायला जाऊ काय. कसं व्हायचं सांगा बरं. अरे ह्यात ती कला एक्सपर्ट आहे, मी काहीच करू शकत नाही. मेरी कोई एक्सपर्टीज नहीं है उसमें, आई एम आउट. आणि एक्स्ट्रा मॉडीफाय केले मी, तर झेंडा पण काढलाय बघा. बायकोला माहित नाही मी काढलाय. कला बोलते. तर मी सुद्धा हे लावतो. तुला काय तरी आईच्या गावात काय नशीब आहे यार. करा उलटे लावलं असेल. असं केलं. इट्स बरोबर दाबा निघाला बाहेर. इट्स गले त्यातनं डोक्यानं. ही बरोबर आता आहे. काय करू यार. ही बरोबर आहे. झालं मित्रांनो, हे बघा इथं पूर्ण आमचं शिखर्स पडलेत. ही एकच आहे. आमचं सगळं काम झालेलं आहे. हे आमचं सगळं आता तुम्हाला अख्खा एका व्हिडिओ मध्ये दिसला असेल, जिथं आम्ही सगळी तयारी केली. ह्याच्या पुढचा व्लॉग चालू होणार आहे वेगळा, तो म्हणजे ढोळा जेवणचा व्लॉग असणार आहे. तर आताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्याकडनं सबस्क्राईब करा. माझ्या बायकोला भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.